मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही अ, बऱ्याचशा प्रोसेसमधून त्यांना नेत असताना पर्सनल लाईफमध्ये पण कसं यशस्वी व्हावं याविषयी पण आमच्या बऱ्याचशा सेशन्समधून मार्गदर्शन करत असतो. वन ऑफ द की फीचर्स किंवा आम्ही एक महत्त्वाची गोष्ट त्यांना ट्रेन करत असतो की तुम्हाला टाईप्स ऑफ इन्कम माहीत झाले पाहिजे आणि हे प्रत्येकालाच माहिती असलं पाहिजे. फक्त हा उद्योजकांशीच रिलेटेड प्रश्न आहे असं नाही आहे. तर हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला टाईप्स ऑफ इन्कम माहिती असलं पाहिजे, कारण या आजकालच्या इरामध्ये तुम्हाला फक्त एक सिंगल सोर्स ऑफ इन्कमवर अवलंबून राहता येत नाही. किंबहुना जे पुअर अँड मिडल क्लास आणि रिच यांच्यामधला डिफरन्सच आहे की सोर्सेस ऑफ इन्कम हे लिमिटेड असतात. रिच पीपल हॅव मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम आणि पुअर अँड मिडल क्लास दे जनरली डिपेंड ऑन ओनली वन सोर्स ऑफ इन्कम. हा मेजर डिफरन्स असतो. तर या टाईप्स ऑफ इन्कममध्ये थोडंसं जर आपण समजून घेतलं तर ढोबळ मानाने देर आर 3 टाईप्स ऑफ इन्कम किंवा 3 प्रकारे पैसा कमवला जाऊ शकतो. फर्स्ट इज ॲक्टिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही काम करता, प्रत्यक्षात कामाला जाता, यू वर्क. तुमची सेल्फ एम्प्लॉईड असाल तर तुम्ही स्वतः तिथे जाऊन काम करता स्वतःच्याच उद्योगामध्ये, ऑर यू आर एम्प्लॉईड तर तुम्ही इतरांसाठी काम करता आणि यू गेट पेड फॉर इट. किंवा अगदी जे लोक कामं करतात काही ना काहीतरी, दे वर्क फॉर अदर्स. म्हणजे अगदी लॉयर्स असतील, डॉक्टर्स असतील, दे वर्क अँड दे अर्न मनी. सो याला आपण काय म्हणूया, दिस इज कॉल्ड ॲक्टिव्ह इन्कम, ज्याच्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली काम करावं लागतं. सेकंड टाईप ऑफ इन्कम जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे त्याला आपण म्हणूया पोर्टफोलिओ इन्कम. पोर्टफोलिओमध्ये तुमच्या गुंतवणुकी येतात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गुंतवणुकी करता, तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पैसे गुंतवत असता, दॅट बिल्ड्स युअर पोर्टफोलिओ. हा शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल की तुमचं पोर्टफोलिओ किती स्ट्रॉंग आहे. पोर्टफोलिओ स्ट्रॉंग असणं किंवा पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये जे काही गुंतवणुकी केलेल्या आहेत त्यातून तुमचं येणारं इन्कम. आणि पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करणं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या कमाईमधून थोडा थोडा पैसा बाजूला काढणं आणि तो वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमामधून गुंतवत राहणं आणि त्यातून अर्न करणं. नाउ दिस इज अवेलेबल टू एव्हरीवन. प्रत्येकजण ही गुंतवणूक करू शकतो. प्रत्येकजण स्वतःचा पैसा थोडासा वाचवू शकतो आणि योग्य प्रकारे तुम्हाला त्याचं ज्ञान घेऊन तुम्ही त्याची गुंतवणूक करू शकता. अँड यू कॅन बिल्ड युअर पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओचं वैशिष्ट्य काय पोर्टफोलिओ इन्कममधलं, तर तुम्ही ॲक्टिव्ह इन्कम थांबवलं तरी त्यातून तुमचं इन्कम राहू शकतं. अँड थर्ड इन्कम जे महत्त्वाचं आहे त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, ज्याच्यासाठी तुम्हाला अजिबात काम नाही करावं लागेल. से फॉर एक्झाम्पल, एखादी प्रॉपर्टी तुम्ही रेंटल प्रॉपर्टी आहे जी तुम्ही इतरांना रेंटने दिलेली आहे, त्यासाठी तुमची प्रॉपर्टी तुम्हाला आपोआप पैसा कमवून देते. यू आर नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट. किंवा एखादा व्यवसाय आहे, त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवलेले आहेत आणि त्या व्यवसायामधून तुम्हाला एक ठराविक पैसा मिळत राहतो, त्याला आपण काय म्हणूया, पॅसिव्ह इन्कम. सो मित्रांनो, तुम्हाला या तिन्ही प्रकारच्या इन्कमकडे लक्ष द्यावं लागेल. एक, तुम्ही ॲक्टिव्हली ज्यासाठी काम करता, पोर्टफोलिओ बिल्ड करत राहायचा आणि पॅसिव्ह इन्कमकडे पण लक्ष द्यायचं. काही अर्थात तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की रेंटल इन्कम हा काही फारसा आपल्याकडे फार चांगला सोर्स ऑफ इन्कम नाही आहे, कारण प्रॉपर्टीची किंमत आणि त्या मानाने मिळणारा रेंट यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे प्रॉपर्टीज अशा ॲक्वायर केल्या पाहिजेत, रेंटनी जर द्यायच्या असतील तर त्या शक्यतो कमर्शियल असल्या पाहिजे आणि मोक्याच्या ठिकाणी असतील तर यू कॅन अर्न गुड रेंट आउट ऑफ इट. पण हा एक सोर्स ऑफ इन्कम आहे, हे लक्षात घ्यायला हवं मित्रांनो. माझं माझ्या पार्टिसिपंट्सनाही सांगणं असतं आणि तुम्हालाही हेच सांगणं आहे की एका सोर्स ऑफ इन्कमवर अवलंबून राहू नका. बिल्ड युअर पोर्टफोलिओ ॲज वेल ॲज बिल्ड युअर वे टू अर्न पॅसिव्ह इन्कम ऑल्सो. जितकं तुम्ही या तिन्ही टाईप्स ऑफ इन्कमवर लक्ष द्याल, तेवढा जास्त तुमचा रिटायरमेंटचा दिवस लवकर येऊ शकतो. यू कॅन रिटायर फ्रॉम युअर ॲक्टिव्ह लाईफ. कारण वन्स यू टेक केअर ऑफ युअर, जेवढे दिवस तुम्ही ॲक्टिव्हली काम केल्यानंतर थांबवल्यानंतर सुद्धा तुम्हाला पैसा येण्याचं तर तुमचं प्रमाण तेवढंच असेल जेवढं तुमचं ॲक्टिव्ह इन्कम असताना असेल, तर तुम्हाला रिटायरमेंट ही पॉसिबल आहे. मुळात
मोस्ट पीपल कॅनॉट रिटायर जस्ट बिकॉज दे डोंट हॅव ॲक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम. सोर्स ऑफ इन्कमच नाही आफ्टर दे रिटायर. त्यामुळे तुम्हाला आत्ताच वेन यू आर अर्निंग मनी यू मस्ट बिल्ड युअर पोर्टफोलिओ ॲज वेल ॲज तुम्हाला तुमचं पॅसिव्ह इन्कमचं पण व्यवस्था करून ठेवायला लागेल मित्रांनो. पण त्याचा अभ्यास केल्याशिवाय करू नका. तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन केल्याशिवाय करू नका. अन्यथा तुम्ही आहे ते पैसे पण गमावून बसाल. त्याविषयी मी इतर व्हिडिओजमध्ये बोलतच आहे. त्यामध्ये पण बघत राहा. काही पुस्तकं वाचा, काही यूट्यूबवर जाऊन अभ्यास करा, काही तज्ज्ञ लोकांकडे जाऊन अभ्यास करा. पण याचा हळूहळू बिल्ड करायला सुरुवात करा. मित्रांनो, या व्हिडिओत आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तिन्ही प्रकारच्या इन्कमकडे लक्ष द्यायला लागा. या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. माझा उद्देशच आहे की किमान 1,00,000 सबस्क्रायबर्स याला झाल्यानंतर असंख्य लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवत राहायचे. नमस्कार.